मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यामध्ये थेट लढत होती। दोघांचे कार्यकर्ते प्रचाराच्या वेळी समोरासमोर आले आणि त्यावेळेला घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईत भाजपच्या उमेदवारांनाच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत शिंदेच्या शिवसेनेला डिवचले। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले। या वॉर्डमध्ये भाजपकडून शिल्पा केळुस्कर या उमेदवार आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळेंना तिकीट दिलंय। प्रचारादरम्यान या दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते आमने सामने आले। याच वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांनीच माईकवरून जोरदार घोषणाबाजी करत शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं। ते काय खांद्याला खांदा मिळून नव्हते, ते होते दुसऱ्या पक्षात, त्यांनी इथे उडी मारली आहे। ते पण त्याची पण ह्याच्यासाठी, कारण ती आमची मेहनत होती। पूर्ण त्या वोटला बघून त्यांनी तिथून इथे उडी मारली आहे। प्रत्येक माणसाला तुम्ही त्यांच्या जाऊन पाठनं विचारायचं की तुम्हाला दिवसाला किती पैसे आहेत। 1000 रुपये भाड्यावरती आणलेले आहेत, म्हणून आम्ही सांगतो 50 खोके। त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याचा धनुष्यबाण घेऊन लढावं। आम्ही आमचं कमळ घेऊन लढतो। आमचं कमळ घेऊन तो का लढतोय त्याला जाऊन विचारा। बडबड चालू आहे, लोकांना फसवेगिरी चालू आहे, त्यांची दिशाभूल करणारे भाषण करत आहेत लोक। कारण खरं सांगू शकतो की ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षाला फसवलं, डुप्लिकेट फॉर्म बनवले, चोरी केली आहे, अशा व्यक्तीला जास्त बोलणं उचित नाही। त्याच्या पक्षाने त्याची FIR केलेली आहे।